एका शेतकऱ्याचा डिलिशिया दूध संघावर गंभीर आरोप. चला जाणून घेऊया काय आहे नेमकं प्रकरण. कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश सर्व शेतकरी शेतीसोबत जोडधंदा म्हणून दूध उत्पादन करतात. अनेक कुटुंबे ही दूध उत्पादनावरच अवलंबून देखील आहेत. पण त्याच दुधाला श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच डिलिशिया या कंपनीद्वारे लिटर मागे फक्त 5 रुपये दर दिला जात आहे, असा गंभीर आरोप खडकेवाडा गावातील एका दूध उत्पादकाने केला आहे. दूध उत्पादकाच्या म्हणण्यानुसार डिलिशिया हा दूध संघ दर 10 ते 15 दिवसानंतर दूध वासाचे आहे असे कारण सांगून त्या दुधाचे लिटर मागे मोल फक्त 5 रुपये देतात. पण त्या दुधापासून बाय प्रोडक्ट बनवतात. तसेच शासनाकडून मिळणारे 5 रुपये अनुदान देखील आजपर्यंत दिलेले नाही. दूध वासाचे आहे तर ते परत द्या असे सांगितले तर ते परत देण्यास नकार देतात. तसेच प्रश्न विचारणाऱ्या दूध उत्पादकांना अरेरावीची भाषा करतात. असे अनेक गंभीर आरोप या दूध उत्पादकाने केले आहेत. चला जाणून घेऊया या दूध उत्पादकाने केलेलं गंभीर आरोप नेमके काय आहेत. आज जसा माझ्यावर अन्याय होत आहे तसा येथील भागातील बऱ्याच लोकांच्यावर या दूध संघाच्या माध्यमातून बराच अन्याय होत आहे. आज आमचं दूध 5 रुपये लिटरनं खरेदी केलं जात आहे. आज आपण पाण्याची बॉटल घ्यायला जरी गेलो तरी 20 रुपयानं प्रति लिटर मिळते. आणि आमचं एवढं कष्टानं काढलेलं दूध एवढ्या म्हणजे कठीण प्रयत्नातून आणून आपण इथं दूध घातलं जातं आणि त्याला आम्हाला 5 रुपये लिटर रेट मिळतो. म्हणजे ही आमची गळचेपी आहे. आणि अशा गळचेपीला कुठेतरी आळा बसावा आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचं कुठेतरी कल्याण व्हावं अशी एक माझी प्रामाणिक भावना आहे. आणि मुळात सांगायचं झालं तरी माझ्याकडे आता लाईव्ह पुरावा आहे. म्हणजे मी तुम्हाला ह्या पत्रकाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की कमीत कमी 10 दिवसातून 3 ते 4 वेळा यांनी वासाचं दूध म्हणून आमच्याकडे काय केलं जातं, कॅन आम्हाला खराब म्हणून दिलं जातं. पण या कॅनचा दुधाचा त्यांनी काय वापर करतात, त्यापासून सब प्रोडक्ट बनवलं जातं, पनीर बनवलं जातं, ताक बनवलं जातं, दही बनवलं जातं. तरी पण आणि आमच्या पदरी फक्त 5 रुपये प्रति लिटर रेट दिला जातो. म्हणजे ही शुद्ध फसवणूक आहे. याच्या बाबतीत आम्ही वारंवार तक्रार केली, त्यांना विचारणा केली तर त्यांनी आमचा प्लॅन्ट हा पूर्णतः ऑनलाईन आहे. त्यानंतर ह्या संघामध्ये असला कारभार होत नाही. आणि मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही दूध वासाचं काढलं आहे तर ते आम्हाला परत दिलं जाईल. पण हा परत आम्ही दूध उत्पादन करतो याचा अर्थ आमचं उत्पादन केलेलं दूध परत मागण्याचा अधिकार आम्हाला आहे. म्हणून त्या बाबतीत आम्ही विचारणा केली असता आम्हाला दूध देता येत नाही आणि ते दूध तसं देणं आमच्या नियमात बसत नाही असं म्हणून त्यांनी अरेरावीची भाषा केली जाते आणि आमच्यावर अन्याय केला जातो. ह्या अन्यायाला कुठेतरी वाचा फुटावी. या आरोपांनंतर संबंधित दूध संघावर कोणती कार्यवाही होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.